आमच्या घरापासून 22 किलोमीटर दुरीवरती पारेशवाडे गाव आहे आणि इथं साप आलाय. खेडेगाव आहे. कुणाला दिसला बघूया सांग. चला आतमध्ये बघा तुम्ही. जुनी घरं अजूनही आहेत. यार नोड दीदी आणि तो होता म्हणे आणि तसं नंतर इकडे गेला म्हणे. तुम्ही बघू शकता किचन रूम आहे यांचं. आणि अजूनही जुनी घरं असतात खेडेगावामध्ये आणि असं पोटमाळा वगैरे, त्यामुळे साप येण्याचे चान्सेस जास्त असतात कारण उंदरं अशा ठिकाणी असतात. हा हा ठीक आहे. या दगडाकडे थांबा थांबा. तुम्ही बघू शकता इथं साप आहे आणि हा नाग आहे मित्र. आम्ही याला मी असं पकडलंय. चला बाय. मी जेव्हा आता सापाला पकडलं तेव्हा त्यांना कॅरी हाव म्हणजे धामण साप असं वाटला. पण बघा बघू शकता इतकी वर्ष लोक शेती करतात. तर गाडी बंद मारली. तर इतकी वर्ष लोक शेती करून साधं सापांना ओळखू शकत नाहीत. आता या सापाला धामण म्हणत होते. नाग साप तरी तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आता यासाठी काय करावं तर सापाची भीती कशी तुमच्या मनातून दूर होईल तर सापांना ओळखायला आधी शिका. सगळे साप डेंजर असतात त्यामुळे सापांना तुम्ही हळूहळू ओळखायला शिकला तर तुमची जी भीती आहे ती दूर होईल. सापाविषयी तुम्हाला का भीती आहे तर तुम्ही सापांना अजून व्यवस्थित बघत नाही, ओळखत नाही. त्यामुळे तुमच्या मनात जी भीती आहे ती अशीच राहते पुढे. कारण सापाविषयी जे नाहीये, जे अंधश्रद्धा आहेत, नागमणी आहे, दूध पितो, बदला घेतो, हे सगळ्यांना माहिती आहे. पण म्हणजे सगळे साप असे डेंजर असतात हे कोणालाच माहित नाही. तुम्ही त्याचा फणा बघू शकताय. थोडेसे दोन असे वेगळी डिझाईन गोळे दिसाले तुम्हाला. तर सापांना ओळखण्यासाठी आधी त्याला निरीक्षण करून बघायला पाहिजे. तुम्ही जर घाबरून पळून गेला, तिथून पळ काढला तर तुम्ही सापाला व्यवस्थित बघू शकणार नाही आणि तुम्हाला समजणार नाही की सापांना कसं ओळखावं. त्यामुळे जर तुमच्या मनात जी भीती आहे ती आणि तुमच्या त्या भीतीसाठी आम्ही काय करू शकतो हे तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. कारण सापाची भीती मनातून लोकांच्या घालवणं हेच आमचं मिशन आहे आणि याच्यावरतीच आम्ही हे काम करतोय. तर तुम्ही बघितला जुन्या घरात आम्ही आता जुन्या घरात हा साप पकडलाय. तर साप बघा लोकांना घाबरून तो एका कोपऱ्यात बसलेला होता आणि जेव्हा आम्ही तो सामान वगैरे काढलं ते आणि जेव्हा सापाला पकडायचा प्रयत्न केला तरी तो वरती चढत होता. घाबरून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता. तो काय रिटर्न येऊन आम्हाला चावायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे सापाला इतकं घाबरायची गरज आहे का हा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि आमचे व्हिडिओज स्टंट म्हणून न बघता एक काहीतरी माहिती घ्या त्यातून, हीच आमची इच्छा आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता या सापाच्या पाठीमागे फण्यावरती किती सुंदर डिझाईन आहे. दोन असे गोळ्यासारखे डिझाईन तुम्हाला दिसते. अशा वेगवेगळ्या छटा सापांमध्ये दिसतात आणि हीच ही नॅचरल सुंदरता, ज्याची प्राकृतिक सुंदरता आपण याला म्हणतो. नाग हा सर्वात जास्त आकर्षक फणा काढणारा साप आहे. खूप सुंदर. नाग सोडला की बाकी कुठलेच साप फणा काढत नाही हे तुम्हाला माहितीच आहे. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर तो फणा काढायला. आता आम्ही याला आता पॅक करतो. तर अशा रीतीने तो आतमध्ये दिलेला आहे. धन्यवाद.
तर नुकताच पारिश्वाड या गावात आम्ही आता साप जो पकडला त्याला आम्ही आता लगेचच जंगलामध्ये रिलीज करायला सोडून देतो त्याच्या आवडत्या ठिकाणी. त्याची सुटका झाली. बघू शकता तो कसा आरामात आपल्या निसर्गामध्ये गेलेला आहे. धन्यवाद.